हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डी.एम.आर नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नर्सिंग कॉलेजची पदभरती आणलेली आहे. एस.के नर्सिंग कॉलेज सांगली जिल्हा या अंतर्गत ही पदभरती असणार आहे. एस.के नर्सिंग कॉलेज रितेहरधान तहसील वाळवा डिस्ट्रिक्ट सांगली या ठिकाणची पदभरती आहे, जी की नर्सिंग कॉलेज आहे त्या ठिकाणची पदभरती. तर चला स्टार्ट करूया. प्रिन्सिपलची एक पद आहे. यामध्ये प्रिन्सिपलची एक वॅकन्सी असणार आहे. 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये क्वालिफिकेशन BSc नर्सिंग किंवा PB असलं तर भरू शकतात. त्यानंतर नर्सिंग ट्युटर आहे, ज्यामध्ये PB आणि BSc नर्सिंगवाले फॉर्म भरू शकतात. 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. ट्युटरच्या या ठिकाणी 4 जागा आहेत, जी की जास्त आहेत. त्यानंतर क्लिनिकल इन्स्ट्रक्टर आहे, BSc नर्सिंगवाले फॉर्म भरू शकतात. यामध्ये 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. 1 जागा या ठिकाणी सुटलेली आहे. त्यानंतर सोशल सायन्स टीचर पण आहे, जे की MA BEd वगैरे जिओ पॉलिटी यामध्ये अनुभव असणारे फॉर्म भरू शकतात. यामध्ये 5 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे. 2 या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. त्यानंतर सोशल सायन्स टीचरमध्ये पण आहे, 2 जागा आहेत. त्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर PTI, जे की एक्स सर्व्हिसमॅन अंतर्गत 2 जागा सुटल्या. त्यानंतर स्पोकन इंग्लिश MA BEd वाला पाहिजे, त्यामध्ये 2 जागा सुटल्या आहेत. तर पहा, हे नर्सिंग कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट गिवन पोस्ट ॲट आवर इन्स्टिट्यूट फॉर द बॅचलर हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल. जर जे कोणी बॅचलर असेल तर त्यांच्यासाठी हॉस्टेल पण आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, इंटरेस्टेड कॅन्डिडेट सेंड देअर रिझ्यूम. तुमचं रिझ्यूम जे आहे ते तुम्हाला पाठवायचं आहे. पहा, या ठिकाणी कधीपर्यंत पाठवायचं आहे? 24/8/2025 पर्यंत. ठीक आहे. तर आज 20 तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, 20 आहे. आणखीन 4 दिवस बाकी आहेत तुम्हाला फॉर्म पाठवण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही हे फॉर्म पाठवून द्यायचं आहे. तुमचा रिझ्यूम जे आहे ते तुम्हाला कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग देअर रिझ्यूम अँड ओरिजिनल डॉक्युमेंट टू द इंटरव्ह्यू. ठीक आहे. त्यानंतर ॲडमिशन्स ओपन फॉर GNM नर्सिंग फॉर द अकॅडमिक इयर 25-26. तुम्हाला कशावर पाठवायचे वगैरे, तर या ठिकाणी त्यांनी ईमेल दिलेला आहे, sknursing1015@gmail.com. हा त्यांचा ईमेल आहे, sknursing1015@gmail.com. या ईमेलवर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे पाठवायचे. तर त्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट होईल आणि तुम्हाला बोलवण्यात येईल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर फोन करा. या नंबरवर तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल. ठीक आहे.